नात्याचा ना नात्याचा पण जीव आहेस तू. प्यार शोहरत सब तुझ पे ही मेरी जान कुर्बान है. तू जो साथ है तो यारा सारे हम मेहमान है. सुटणार कधी हा हात रे, तुटणार कधी साथ रे. काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे. काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे. तेरी यारी है मेरी शान, तू धड़कन में तेरी जान. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. नन्हे से कदम लेकर जब आए पहली बार, नन्हे से कदम लेकर जब आए पहली बार, थामी हमारी उंगली उस टीचर को हमारा प्यार. तो बोलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मुश्किल राहों पर गिरते उठते और संभलते हैं. हम थक भी जाए पर देखो वो कभी न थकते हैं. वो टीचर ही तो है जो हमारे साथ चलते हैं, हमारे साथ चलते हैं. तो बोलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. है आग हमारे अंदर पर वो ज्योत जलाते हैं, फिर प्रेम और श्रद्धा से नया विश्वास जगाते हैं. वो टीचर ही तो है जो सच्ची राह दिखाते हैं, सच्ची राह दिखाते हैं. वो कभी न थकते हैं. वो टीचर ही तो है जो हमारे साथ चलते हैं, हमारे साथ चलते हैं. तो बोलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वो कभी न थकते हैं. वो टीचर ही तो है जो हमारे साथ चलते हैं, हमारे साथ चलते हैं. तो बोलो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना.
कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ती अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे का कळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे पुन्हा पुन्हा आठवावे तुला क्षणोक्षणी का भास होई मला पुन्हा पुन्हा का आठवावे तुला क्षणोक्षणी का भास होई मला मन हे वेडे झाले का तुझ्यात गुंतले मन हे वेडे झाले का तुझ्यात गुंतले कधी तू येणार जवळ घेणार मला वाटा का दूर दूर जाती वाटा का दूर दूर जाती हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. पण या ठिकाणी जे आपला जो आज ग्रुप दिसतोय हा आपण सर्व आनंद सोहळा साजरा करतोय. यामागे किती मेहनत आहे सर्वांना याची कल्पना असायला हवी, म्हणून हा थोडा प्रास्ताविकाचा कार्यक्रम 2 मिनिटांमध्ये मी संपवतो. याची सुरुवात अशी झाली, आज हा ग्रुप आहे हे सर्वजण एकत्र मी बघितलं आल्यानंतर एकमेकाला भेटले आणि जो आनंद आणि उत्साह आहे त्याचं मी वर्णन शब्दामध्ये करू शकत नाही. आम्ही ग्रुपवर फक्त एक मेसेज बघितला आणि लोमन आणि आवड सर या दोघांची एक ठिकाणी भेट झाली आणि ग्रुपवर त्यांनी मेसेज टाकलेला की आम्ही या ठिकाणी आमची भेट झालेली आहे. तो ग्रुपवर मी मेसेजचा वर्षाव बघितला, वा वा छान, खूप खूप मस्त.
फक्त ते मेसेजेस बघून म्हटलं तर तुम्ही जर मेसेजवर तुम्हाला एवढा आनंद होतोय, जर तुम्ही सर्वजण आपण एकत्र आलो, आणि खरं तर विशेष म्हणजे 24 वर्षाचा काळ गेला आहे, खूप बदललं आहे जीवनामध्ये, आपण खूप पुढे आलेलो आहोत. प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये स्थिर स्थावर झालेला आहे, प्रत्येकजण आपल्या बिझनेस व्यवसायामध्ये मग्न आहे, आपले जीवनाचे जे ओझे आहेत ते आपण वाहत आहे. कोणाला आपल्या वैयक्तिक जीवनात प्रॉब्लेम आहेत, कोणी जीवनामध्ये खूप पुढे गेलेलं आहे, परंतु ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकाला वेळ देतोय का? जसं आवड सरांनी सांगितलं, अचानक कोणाचं तरी एक्झिट होतं, त्यांना आपलं दुःख व्यक्त करतो, आशीर्वाद देतो, आणि खरं तर हे राहून जातं. आपण माझ्या मते आवड सरांना नाही, विशेष करून या कार्यक्रमासाठी ना मी त्यांचे खूप मनस्वी आभार व्यक्त करतो. त्यांनी या कार्यक्रमासाठी मायक्रो लेवलला त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. तसं हे एवढं दिव्य या ठिकाणी घडून आणणं एवढं सोपं नाही आहे. प्रत्येक गावाचं आम्ही नियोजन केलं, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक हेड आम्ही अपॉइंट केला, 10 ते 12 मुलांची आम्ही कमिटी बनवली. त्या कमिटीने आम्ही एक वेळेस इथं भेट दिली, त्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट केले, आणि प्रत्येक जणांनी मायक्रो लेवलला ऑब्झर्वेशन प्रत्येकाला कॉल केले. आता यामागे बरेचसे अजून काही व्यक्ती आहेत, त्यांचे पण आपण आभारमध्ये त्यांचे नाव आपण उल्लेख करू. 10 ते 12 जण आहेत. कार्यक्रमाचा आपल्याला वेळ असल्यामुळे थोडंसं आपण वृत्त घेऊया. या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षांचे पंख विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण आहात. मी विद्यालयाच्या तुम्हाला सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. मी या ठिकाणी आल्यानंतर तुमची जी धावपळ बघितली, तुम्ही जे स्वागत या ठिकाणी आमचं केलं, मी अगदी भारावून गेलो की माझ्या 33 वर्षाच्या सेवेमध्ये पहिला हा असा प्रसंग आहे, आणि इतकं सुंदर असं स्वागत या ठिकाणी तुम्ही केलं. खूप कष्ट त्यासाठी 100% या ठिकाणी पडलेले आहे, तुम्ही घेतलेले आहे. मित्रांनो, तुम्ही 12वीचं शिक्षण पूर्ण केलं, कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं असेल, विविध क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात. परंतु विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असताना देखील याच्यामध्ये काही आमचे मित्र काही या ठिकाणी शेती क्षेत्रामध्ये असतील, काही नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतील, काही व्यवसाय करत असतील, पण तुमच्यामध्ये एक गोष्ट मला जाणवली की जी एकी तुमच्यामध्ये दिसली, युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी दॅट आय हॅव ऑब्झर्व्ड. तर तुमच्यामध्ये एकी बघून कुठलाही कॉम्प्लेक्स तुमच्यामध्ये मला दिसला नाही, कुठला भेद मला दिसला नाही, आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला त्यामुळे खूप आनंद या ठिकाणी होतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थी म्हणता येणार नाही, कारण तुम्ही काय माझे विद्यार्थी जरी नसले तरी पण मला एक गोष्ट या ठिकाणी जाणवली की कोल्हेवाडी या ठिकाणी मी असताना काही माझे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित मला दिसले. तर तुमच्या वेळेची शाळेची परिस्थिती, कॉलेजची परिस्थिती आणि आत्ताची कॉलेजची परिस्थिती खूप बदललेली आहे. या ठिकाणचं ज्यावेळेस माझी बदली 1 तारखेला झाली त्यावेळेस मला खूप चांगले अनुभव या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणचे ग्रामस्थ खूप चांगले आहेत, आदर्श आहेत, खूप मोठं योगदान त्यांचं शाळेच्या विकासामध्ये आहे. सध्या कॉलेज आणि हायस्कूल मिळून 1350 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. सध्या शिक्षणाच्या संकल्पना मोठ्या प्रमाणामध्ये बदलत आहेत. तर तुमच्या बॅचकडून फक्त माझी एकच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो, आणि माझं मनोगत मी संपवणार आहे, कारण तुम्हाला एकमेकांना भेटायचं आहे, गप्पा मारायच्या आहेत, तुम्हाला खूप एन्जॉय आज घ्यायचा आहे, आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहात. मी जास्त काही बोलणार नाही. तर आम्ही सगळ्या स्टाफच्या मदतीने एक स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनल आम्ही खरेदी केलेला आहे. तर सध्याचं जे काही शिक्षण आहे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून, तुम्हाला माहिती आहे जग खूप पुढे गेलेलं आहे. सध्या AI टीचर नावाची कन्सेप्ट उदयाला येत आहे, आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे खूप मोठं चॅलेंज ठरलेलं आहे. किंवा पुस्तक वाचणं, विद्यार्थ्याला सांगणं, याच्या पलीकडे जाऊन ते विद्यार्थ्याला माहीत आहे. शिक्षकापेक्षा विद्यार्थी खूप आता अपडेट झालेले आहेत. आणि आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माझे गुरुवर्य आदरणीय पवार सर, गुरुबंधू आदरणीय थोरात सर, या कॉलेजचे उपप्राचार्य, नुकतेच त्या ठिकाणी
1 तारखेला आपल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संगमनेरमधून सह्याद्री विद्यालयातून आपल्या इथे प्रमोशनवर त्या ठिकाणी आलेले आहेत असे माझे मित्र आदरणीय आहेर सर. त्याचबरोबर आत्ताच आपल्या परिचयातून आपण सर्वजण वेगळ्या भागात राहत असून आपण आपापल्या व्यवसायामध्ये खूपच उत्तुंग भरारी घेतलेली आहे. हे ऐकून खरंच खूप आनंद झालेला आहे. कारण असे विद्यार्थी त्या ठिकाणी साहजिक प्रत्येक शिक्षकाला असं वाटतं की आपले विद्यार्थी त्या ठिकाणी आणखी पुढे त्या ठिकाणी जावं आणि त्यातून आपण आपल्या परिचयातून ते सांगितल्यानंतर खूपच आनंद झालेला आहे. आणि आजच्या या आयोजनाचं नियोजनाचं आपल्याच म्हणजे तुमच्या बॅचमधील शिवाजी असेल, आहेर असेल, बाकीचे पण विद्यार्थी या सर्वांनी आजच्या या गेट टुगेदरचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा मी एकदा आमच्या उपप्राचार्यांनी तर मानलेले आहेच, परंतु मी जनता ज्युनियर कॉलेज इन्चार्ज त्याचबरोबर आत्ताच मी 1 तारखेला पुन्हा एक प्रमोशन त्या ठिकाणी जागच्या जागीच मिळालं आहे पर्यवेक्षक म्हणून. या दोन्ही पदाच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार त्या ठिकाणी मानतो. 2099-2001 या सालातील आपली कला शाखेतील ही बॅच 11वीचा वर्ग गावात भरत होता, 12वीचा वर्ग याच वर्गामध्ये भरत होता. या वर्गाची निवड तुम्ही सर्वांनी केली का, तर त्या पाठीमागे आपल्या आठवणी परत जागृत व्हावं या उद्देशाने या वर्गाची निवड केली. कॉलेजच्या तिथे मोठा हॉल होता ITचा, तिथे निवड न करता हाच वर्ग तुम्ही निवडला. त्या पाठीमागे शिक्षण घेत असताना आपल्या भावना या जागृत झालेल्या. तर 2001 या सालामध्ये आपण 12वी पास झाला. 12वीमध्ये शिक्षण घेत असताना 10वीला किती टक्के मार्क होते याचा आपण विचार केला. काहींना सर्वसाधारण होते. समजा आवड हा विद्यार्थी, तुम्ही विद्यार्थी, तर आवडला पोटापुरते होते, बोलेला पोटापुरते होते. बाकीच्यांना थोडे जास्त असेल पोटभर 60च्या खाली, कारण 60% वरती विद्यार्थी सायन्सला जात होते. 60पेक्षा कमी 35% पुढे हे कला शाखेला येत होते. आवडचं नाव मुद्दाम घेतो, घुलेचं नाव मुद्दाम घेतो, तुमचंही सर्वांचं नाव गेले. सर्वांना अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हा विषय शिकवला. हा विषय शिकवत असताना इतर जे आपले विषय आहे त्या विषयांचं मार्गदर्शन त्या विषय शिक्षकांनी आपणास केलेले. परंतु माझ्या डोळ्यासमोर आव्हाड, घोले हे 2 विद्यार्थी आहेत. तुम्हाला जे शिकवलं तेच त्यांना शिकवलं. परंतु या 2 विद्यार्थ्यांनी चालना घेतली, त्यांनी मनापासून अभ्यास केला, मार्गदर्शन मी केलं, तुम्हाला केलं, त्या दोघांनाही केलं. आणि त्यावेळेस कला शाखेतील विद्यार्थ्यांना DEDची संधी होती. सायन्सच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे कोर्स होते. कला शाखेमध्ये DED होण्याची एक संधी होती, कारण लवकर DED झाला की लगेच नोकरी मिळत होते, जॉब मिळत होता. त्या दोघांनी कसून अभ्यास केला. याच वर्गामध्ये मी सराव पेपर घेत होतो, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, 100 मार्कात पेपर. पहिला प्रश्नाला किती वेळ द्यायचा, दुसऱ्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा, मोठा प्रश्न असेल त्याला किती वेळ द्यायचा, वेळ लावून तुमच्याकडून पेपर सोडवून घेतले. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला. ठीक आहे, मार्गदर्शन मीही केलं, आपल्या विषय शिक्षकांनी केलं. तुम्ही 12वी नंतर पुढे गेलात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं, करत आहात. ओळख सांगत असताना काही विद्यार्थिनी, काही विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात, कोणी कंपनीमध्ये काम करतं, कोणी शेती क्षेत्रात काम करतं.
कंपनीमध्ये काम करणारा किंवा शिक्षक म्हणून काम करणारा सावलीमध्ये काम करतात. मी सुद्धा सावलीत काम केलं. पगार भरपूर, पोटापुरता आणि भरपूर. शेतीमध्ये काम करणारा जो शेतकरी आहे त्याला उन्हात काम करावं लागतं, पिकाचं उत्पादन घ्यावं लागतं. शेतीमालाची किंमत शाश्वत नाही, कधी जास्त, कधी कमी, कधी तोट्यात. मी 1 वर्षापासून शेतीकडे वळलो. म्हणजे शेती वाटेनं दिली, परंतु मी फक्त चक्र मारतो. सविता कोले, गडगे, सुषमा थोरात मला मळ्यामध्ये पाहत असतील. हे माझ्या शेजारी. सविता कोले माझी नातेवाईक. बाकीचे मनोलीचे विद्यार्थी येता जातात. शिंदे मला पाहतो. मी फक्त चक्रा मारतो. मी तिथे घर बांधलंय, 2 रूम बांधलेले आहेत, काम चालू आहे. 10 गुंठ्याचं कंपाऊंड केलंय. त्या ठिकाणी फळझाडं लावली, आंबा, चिकू, इतर झाडं लावली. फळं आल्यानंतर तुम्हाला आताच निमंत्रण देतो. फळं आल्यानंतर येता जाता तुम्ही मला दिसलात, हक्काने यायचं, सर आम्हाला फळं द्या, किंवा तोडायचे तुम्ही. आल्यानंतर आत्ता नाही. ज्युनियरचा स्टाफ आता बंद शेती करत होते. शेतामध्ये भुईमुगाच्या शेंगा असतील, गाजर असेल, हरभरा असेल, त्यावेळेस आमची पार्टी तिथे होईल. गुळा पार्टी सर्व. तुम्हाला आताच निमंत्रण देऊन ठेवतो, काही अडचण नाही. तर आपल्या विषयाकडे जाऊया. वेगवेगळ्या क्षेत्रात आहात, प्रत्येक जण वैवाहिक जीवनामध्ये आहात. एवढा मॉब जमलेला आहे. 70 विद्यार्थी, 2-3 विद्यार्थी फक्त आले नाहीत. म्हणजे आव्हाड असेल, आहेर असेल, कमिटी असेल, त्या कमिटीला तुम्ही मान्यता दिली की आम्ही या तारखेला येतो. काही विद्यार्थी लांबून आले, थोरात लांबून आलेले, अनेक विद्यार्थी बाहेर जाऊन आले, विद्यार्थिनी आहेत. केवळ त्या दोघांच्या आणि कमिटीमधील सदस्यांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात, आपला वेळ दिलात. का दिला? आपुलकी आहे, प्रेम आहे, शिक्षकांविषयी आदर आहे, आणि डोक्यावरती फेटा प्रत्येकाला मिळाला. हा कार्यक्रम मी आज प्रथम बघितला. अनेक गेट टुगेदरचे कार्यक्रम झाले, आमचं स्वागत केलं, असा कार्यक्रम मी बघितलेला नाही. आज मी प्रथम बघितलेला आहे, अनुभवलेला आहे. ठीक, पुढचा मुद्दा घेऊया. आपण वैवाहिक जीवनामध्ये आहोत. ओळख करत असताना 1 मुलगा असेल, 2 मुलं असतील, 3 असतील, अशी अपत्य आपण म्हणूया, मुलं आहेत. माझा सांगण्याचा हेतू एकच, आपण अर्थशास्त्र शिकलेलो आहे. पैसा कसा मिळवायचा, कसा खर्च करायचा, याचा विचार 10 वेळा केला पाहिजे. माझा मुद्दा एकच की आपल्या मुलांकडे लक्ष द्या. कारण अलीकडे व्यसनाधीनता वाढलेली आहे. आपण रस्त्याने चाललो, अनेक ठिकाणी हॉटेलला अनेक गाड्या उभ्या असतात, त्यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. आपला मुलगा लक्षात घ्या, तिकडे जाऊ नये. त्याने शिक्षण घेत असेल, लक्ष द्या. विद्यार्थी खाली भेट झाल्यानंतर बोलत असताना बोलण्याच्या ओघातून विषय निघाला की सर माझा पुनर्जन्म झालेला आहे. हृदयाचं ऑपरेशन काहीतरी झालंय, म्हणजे ऑपरेशन केलेलं आहे. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होता. एवढं फक्त तुम्हाला माहिती मिळावं म्हणून सांगितलं. एकमेकाशी उडीने लागा, उडीने बोला, आनंदाने राहा, आणि असंच पुढं आपलं आयुष्य जगत राहा. आता एकदा सांगितलं नाही. आणि आता एक मित्र या नावाने कोणतरी कविता वाचली बा, छान कविता होती. या कविताचं सगळ्यांना अनुकरण करा. कसं मित्र आहे, तो मित्र कसा असावा हे काही सर्व व्यवस्था होती. त्यांनी वाचलं, त्याचा अनुकरण करा, आणि सगळ्यांनी कशा मित्र माझा एवढंच मी बोलतो. आणि आता मी तुमची रजा घेतो.
त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयासाठी 11,751 रुपयाची पावती दिलेली आहे, देणगी दिलेली आहे. मी विद्यालयाच्या वतीने त्या सर्व बॅचचं खूप खूप अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. ऐका नाही, प्रॅक्टिस चालू होती. लक्षात आलं का तुमच्या? काही जण मधून हे करत होते. थांबा करू शकते. अजून गाणं स्टॉप नाही झालं. हिला प्रयोगच नाही. बर चला, जे बाद झाले ते खाली बसा. पाचरले सर, एक खुर्ची कमी करा. लागू नका, ते जागेवर लागू नका. बंदी मारा. चला 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 चला, पटकन पटकन चला. योगिता मॅडम, हा असं, व्हेरी गुड. पुढे शूटिंग काढणारी पुढे. अरे इथं आहे एक. या दिवस मॅडम तुम्ही पटकन चला. एक पलटी करा बदली. व्हेरी गुड. चला पुढे. उठा 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 उठवा नका. सरकार मुलांची सुद्धा होणार आहे बरं काही. हळूहळू जायचे, पळायचे पळायचे, हे दुसऱ्याला जागा द्यायची. तुला म्हणत होतो माग मागे नको चालू. इथून जाण तिकडून निघू त्यांच्याकडून असं.
काही एक पाडा होती. पाचने सर एक पाडा खुर्ची मधली पाडा. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। तेरे संग जीना यहाँ,
तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार